शेरवा आता कोणतं झाड आहे काय ते तुम्हाला मी आधी दाखवत नाही. ज्यांना ह्या गोष्टीची आवड नाहीये त्यांना ह्या मागची मेहनत वगैरे दोघं जण राऊंड मारून आले ना, मग त्यांना खाऊ लागतो ना सकाळचा. मस्ती चालली शेरूची. शेरूला सोडलंय आता जरा. तर या चहा थंड होईल आपला. शेरू इथे ये. ए शेरी चांगली होती. बागया शांत बस, येतोय तो. दिवाळी गोंड्याची फुलं तयार झाली का काढायला? मग काय काय तयार झाले? 2-3 काढायला होते ना. मस्त कैचीने कापून घ्यायला पाहिजे. फुलं आहेत ना ती जशी आता बागे आपण सुकवली ना तशी बाहेर सुकवायची चांगली, वाळवायची चांगली. आणि अशी हे जे तुझे हे वरचे हे काढून ते खालच्या बिया नसतात ना ती तेवढी घालायची. ए गेला तो बाहेर, तू शांत राहा वाघ्या. उगाच बोंबोम चालले ह्या लोकांची. चला ही बघा आता राख काढली चुलीतली. आणि ही राख आहे ना खूप छान असते ना झाडांसाठी, वेलींसाठी. त्याच्यामुळे आता इथे बघा वेली आलेल्या आहेत ना छोट्या छोट्या, त्यांना जरा घालून देते. ह्या बघा आता वेली सुटायला सुरुवात झालेली आहे. हे बघा काठी पकडला नाही तिने. परत भोपळा पण, कारलं. रोज आहे ना वेगळ्या वेगळ्या झाडांना वगैरे आम्ही घालतो. शेरवा इकडे गेला. इकडे बेटा, इथे आहे मी. कुठे गेला तू? हा शेरू कुठे गेलेला? तर इकडे तिकडे जाऊ नको वेलींमध्ये. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता सकाळ सकाळी बागेतल्या कामाला सुरुवात केली. थोडंसं जरा आता कटिंग करायचं आहे. तुम्हाला मागे बघा ही वेल दिसते, ते बघा त्या साईडला नारळामध्ये. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते. थोडं जरा कॅमेरा फिरवते, असं तुम्हाला दिसणार नाही स्पष्ट. हे बघा ह्या मागच्या साईडला बघा, हां आता दिसते बघा व्यवस्थित. त्या पारूशी बघा आता ती म्हणजे 4-5 दिवस झाले वेल कट करून. वेल पूर्ण सुकलं आहे ते आता. त्याच्यावरती ना डोंगले असतात त्याच्यामुळे आम्ही काढलेलं नाही. आणि आता ती जी फळं आहेत ना म्हणजे भाजी ती काढून घेते मी. सगळ्या काढून सुकवायच्या. त्याचा काथ्या छान तयार होतो आणि सुकायला एक 10 ते 15 दिवस जातील. वेल नंतरला काढून घेणार. मग दाखवते एक कट करून ना. छोटी आहे. हे बघा दोन आता कट करून घेतलेल्या आहेत. अशा आहेत त्या. पारोशी म्हणजेच घुसाळी. आणि याचा काथ्या असतो ना तो खूप स्किनसाठी आपला खूप छान असतो. आयुर्वेदिक आहे, म्हणजे घरगुती आहे ना, ऑर्गॅनिक. त्याच्यामुळे खूप चांगला असतो हा काथ्या. आणि दरवर्षी मी की बनवते ह्या भाजीचा काथ्या. आणि त्याच्यामुळेच खास आहे ना मी वेल लावते, असं आहे ते. आणि भाजीसुद्धा ह्याची ना औषधी असते. ह्या पारोशीची भाजी ना खूप छान असते आपल्या पोटासाठी. त्याच्यामुळे असं म्हणतात की वर्षातून एकदा तरी ही भाजी ना खायची. तर चला आता ही पटापटे ना ह्या सगळ्या काढून घेते मी. आणि किती निघालत ना ते पण तुम्हाला दाखवते नंतरला. काढून झाल्यानंतर ह्या उन्हामध्ये अशा टाकून ठेवायच्या. नंतरला त्यांना काय करायचं नाही, ते आपोआप सुकतात. मग आणि सुकल्यानंतर मग काथ्या वगैरे जो काही तयार करायचा ना तो तुम्हाला मी नंतर दाखवीन. कडकडीत उन्हात ठेवायला पाहिजे ना. हे बघा काय काय अशा मोठ्या आहेत, काय काय लहान आहेत. फांदी का नाही एवढी झुकणार आहे बा? इथे किती आहेत म्हणजे ही फांदी एवढी काय झुकलेली. तर पारोशी बघा सगळ्यांना काढून झालेल्या. आता कुणालच्या बाबा ते वेल ना म्हणजे ती नारळाचं झाड आहे ते मोकळं करून घेतात. आणि तुम्हाला मी किती काढल्या त्या पण दाखवते. ह्या बघा किती निघाल्यात त्या. जवळजवळ 15-20 आहेत ह्या. आणि ह्या सुकलेल्या बघा 4-5 सुकलेल्या आहेत त्या. त्या आपोआप वेलीवरती त्या सुकल्या होत्या. आत्ताच फक्त मी काढून ठेवल्या आहेत त्या. त्या आता मी साल काढून त्याच्या ना काथ्या तयार करणार. बघा किती मस्त ना, भाजी पण आणि काथ्या पण. आयुर्वेदिक.
कुणालच्या बाबांना जरा मदत करते आता थोडीशी. नाही ते गेले ते आता किती दिवस झाले काय करू. इथे उभी नाही ह्याला फक्त हातला याच्या मांडव आहे ना पोचले वजन पडलं तर हात खालून 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 अबा असा 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 पकडून दे पडून नको दे त्याला. त्यावर पडली तर मंडप पडेल खाली. हिरव्याच झावळ्या का कापल्यास. चला फायनली बघा हे झाड पण मोकळं करून घेतलेलं आहे. आता ही वेल हळूहळू कुणालचे बाबा काढतायत. आता कसं इथे जी रोपं वगैरे बघा लावलेत ना त्यांना आता ऊन वगैरे मिळेल. आणि मला वाटतं हा मांडव आहे त्याच्यावरती झावळ्या टाकायच्या काय काय झावळ्या टाकायच्या याच्यावरती नको ना आधी. हां जरूरत वाटली तर टाकली. ते गुलाब वगैरे आहे ना लावलेली. हां ऊन पण पाहिजे ना रोपांना. झावळ्या टाकलं तर एकदम सावली होऊन जाईल. ऊन गरजेचं असतं हो. आणि आता या थंडीत जरा नीट बांबू लावून आहे ना हां लावून मग टाकायला लागते झावला. बघू नंतरला. आता एक साईडलाच जाऊ दे सगळ्या. बागेतली कामं संपणारी नसतात. आपण जितकी करू तितकी जास्त. चला आता मी जाते चूल पेटवायला. आणि त्याच्यानंतर घरातलं आपलं काम. इथे फक्त ना राख टाकायला मी आले होते. आणि मग राख टाकली आणि त्याच्यानंतर बघितलं इकडे लक्ष गेलं. म्हटलं चला हे पण करून टाकूया फटाफट. का राहिलं होतं भरपूर दिवस झाले त्याच्यामुळे. आता काय एवढं काही आपल्याला काम नाही आहे. आता हे ना इथे वाफा करायचं आहे हो. मेथीची भाजी लावायचे पण त्याचं कुणालच्या कधी खोदतात त्याच्यावरती आहे. बघू आता ना म्हणजे आज करायचं ठरलं होतं आमचं. ते म्हणाले होते की सकाळी करूया म्हणून. त्याच्यामुळे ते बियाणं असतं ना मेथीचं ते सुद्धा मी आता भिजवलं नाही आहे. जोपर्यंत वाफा म्हटलं तयार होत नाही तोपर्यंत म्हटलं काय करायचं नाही. कुठे गेला बाबू तू. हां चल घरात चल. आता बागेला सोडायची चला. हां नुसती मजा चालले मगापासून शेरूची. कुणालच्या बाबांचं काम आज म्हणजे अजून चालू आहे. ते नारळ साफ करायचं थोडासा वेळ लागणार. तर ना मला आता राहत नाही आहे ही गोष्ट तुमच्याशी शेअर केल्याशिवाय. आपल्या बागेतलं एक नवीन झाड पहिल्यांदा त्याला आता मोहर यायला ना म्हणजे आता सुरुवात झालेली आहे. आत्ताच आम्ही बघितलं ते. आणि इतका आनंद होतो ना या गोष्टीचा. तर म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करते. म्हणजे तुम्हाला मी आता ते दाखवत नाही आहे. ते आत्ताचं कसं सुरुवात आहे असं. आणि जेव्हा ते व्यवस्थित सगळं फुलोरा बाहेर येऊन सगळं व्यवस्थित हे करून येईल ना त्यावेळेस तुमच्याशी शेअर करेन मी. कॅप्चर करून ठेवते मी म्हणजे तुम्हाला नंतरला मी दाखवीन व्हिडिओमध्ये. पण इतकं मला बरं वाटतं आहे म्हणजे आपली जी मेहनत आहे ना एक 4-5 वर्ष झाले आम्ही झाडांच्या मागे जी मेहनत घेतो आहे त्याचं फळ मिळायला की नाही सुरुवात झालेली आहे. जशी आपल्या बागेतली केळी बघा पोचवतात वगैरे. आता अशा भरपूर अशा केळी वगैरे धरलेल्या आहेत आपल्या बागेमध्ये. आणि त्याच दिशेने आता दुसरी फळं परत धरायला की नाही सुरुवात झालेली आहे. मागे तुम्हाला मोसंबीचं झाड पण दाखवलं होतं. म्हणजे असं आता हळूहळू टप्प्याटप्प्याने का होईना पण जी लावलेली झाडं आहेत ना त्याला फळं यायला की नाही सुरुवात झालेली आहे. आपल्या बागेतली काजूची रोपं आहेत ना ती पण म्हणजे झाडं ती पण धरायला सुरुवात झालेली आहे गेल्या वर्षीपासून. गेल्या वर्षी प्रमाण खूप कमी होतं. आता ह्या वर्षी मला असं वाटतं की हळूहळू थोडंसं प्रमाण की नाही वाढत जाईल असं. पण आता हे जे झाड मोहरलं आहे ना मोहरलं म्हणजे आत्ताचं ते बाहेर आलेलं आहे ते तुम्हाला मी नंतरला दाखवीनच. पण ज्या काही त्या झाडाच्या अवस्था असतात ना म्हणजे कसं ते बाहेर येतं कशी ती फुलं असतात ते सगळं मी कॅप्चर करून ठेवीन आणि तुम्हाला नंतरला शेअर करीन. कारण ह्या सगळ्या गोष्टी ना आम्हीसुद्धा पहिल्यांदाच बघणार आहोत त्याच्यामुळे आम्हाला पण इतकं काही माहीत नाही आहे. पण तुमच्याशी शेअर करायला मला नक्की आवडेल असं आहे ते. जेव्हा पण पहिलं झाड बघा मोहरतं ना त्यावेळेस प्रत्येक वेळा तुम्हाला दाखवलेलं आहे ते. आता थोडे दिवस जरा त्या झाडाची काळजी वगैरे आम्हाला घ्यावी लागेल. त्याला खत पाणी कसं द्यायचं ह्या सगळ्या गोष्टी आता सगळ्या जाणून घ्यायच्या आणि मग सगळं करायचं त्या पद्धतीने. चला आता जाऊया घरी. चूल जरा पेटवते. जाम खुश आहोत आम्ही जाम खुश आहोत. मग अशी अचानक लक्ष गेला कुणाच्या बाबांचं. आता म्हटलं हा आनंद तुमच्यासोबत पण शेअर करूया. चला ह्या झाडांच्या खुशीमध्ये सगळं घरातलं काम मात्र आज आमचं राहिलेलं आहे. कुठल्या शेंगा हां 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 सुकलेल्या ना. आपली मेहनत सफल झाली ना ह्या गोष्टीचा आनंद होतो. आणि अजून पण आम्ही त्या झाडांच्या मागे मेहनत घेतो. पाणी हे ते सगळं आमचं की नाही चाललेलं असतं. तुम्ही बघताय व्हिडिओच्या माध्यमातून. एक जरी झाड आपण लावलं आणि सोडलं असं नसतं. त्याच्यामागे भरपूर मेहनत असते.
जसं आपण लहान मुलांना कसं मोठं करतो त्या पद्धतीनं सगळं असतं. आता ज्यांना निसर्गाची आवड आहे, ज्यांना झाडांची आवड आहे त्यांना ह्या गोष्टी कळतील. पण ज्यांना ह्या गोष्टीची आवड नाही आहे त्यांना ह्या मागची मेहनत वगैरे अजिबात काही माहिती पडणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. चला, ह्या बघा शेंगा सुकलेल्या, वालीच्या शेंगा त्या नारळाच्या झाडा होतं ना, हे बघा सुकलेल्या त्या आता ठेवते मी. कडधान्य मिळेल ना आपल्याला, फेकायचं नाही असं आहे. त्याला चूल पेटवते आणि घरातल्या कामाला आता सुरुवात करते. हे बघा हे बघा हे बघा यांची मस्ती बघा. हे बघा सगळं काय सगळं फाडून बिडून टाकलं दोघांनी. आनंदी आनंद साजरा करतायत आज घरात आमच्या. सगळे जाम खुश आहेत. वाघ्या शिरू पण खुश आहेत. हे बघा चैन आता आणले, पहिला दोघांना बांधून ठेवते. दोघांना नाही, एकाला, आणि मग वाघ्याला सोडते. ए चले शरू, चल तुझा टर्न झाला. चला 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 चला, इकडे इकडे ये. हा बघा हा बघा. तर चला आता सकाळच्या नाश्त्याला मी सुरुवात करते. झटपट तुमच्याशी रेसिपी शेअर करते. तर आज आपल्याकडे आनंदाचा दिवस आहे ना, तर गोड पदार्थ बनवते. कुणाला जेव्हा आपण खायचं आहे, मालपोहे बनवते. बऱ्याच वेळेला ही रेसिपी तुम्हाला शेअर केली आहे, तरी पण पुन्हा एकदा दाखवते. नवीन नवीन ताई कोण असतील चॅनलवरती तर त्यांनी नसेल बघितली, त्याच्यामुळे शेअर करते झटपट. इतका छान दिवस आलेला आहे इतक्या वर्षानंतर, तर असाच वाया नाही घालवायचा. तर पटकन गोड नाश्ता बनवून घेऊया. मालपोहे, तर सगळ्यात आधी पहिला गूळ आहे ना, तो थोडासा मला चिरून घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर मग बाकीची तयारी तुमच्याशी शेअर करते. तर सगळ्यात आधी चिरलेला गूळ आहे ना, त्याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. एका भांड्यामध्ये पाणी घातलं 1 ग्लास आणि गॅसवरती पाणी गरम करत ठेवलं. त्यात मी 1 वाटी गूळ घातलेला आहे. चांगला जरा वितळून घ्यायचा, म्हणजे जास्त साधारण फक्त वितळला तरी पण चालेल. आपल्याला ना हे पिठामध्ये मिक्स करायचं आहे त्याच्यामुळे. तर ते गूळ बघा झालेला आहे वितळून. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पीठ घ्यायचं आहे. तर गव्हाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे. आता आपल्याला किती बनवायचं आहे त्याप्रमाणे आहे. तर इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. त्यात मी 1 ते 1.5 चमचा चण्याचं पीठ असतं ना, ते घातलेलं आहे. तर गुळाचा पाक केलेलं पाणी आहे ना, ते ह्याच्यामध्ये घातलं आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता तेवढा पाक काही पूर्ण नाही, त्याच्यामुळे गरजेप्रमाणे त्यात आपण साधं पाणी असतं ना, ते सुद्धा ॲड करायचं आणि चांगलं असं फेटून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं चवीला मीठ, म्हणजे अगदी चिमूटभराने मीठ घालायचं. कारण कोणता पण गोड पदार्थ आपण बनवतो ना, त्यास म्हणजे चिमूटभर मीठ घातलं का त्या पदार्थाची चव आहे ना अशी म्हणजे अजून वाढते. तर ते मीठसुद्धा बघा घातलेलं आहे आणि छान प्रकारे आता हे मिश्रण आपलं तयार झालं आहे. एक 10 मिनटं ते आपण झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला की नाही बनवायला घ्यायचं आहे. ते शेरू भूक लागली, ते हे चिकनचं पाणी. दोघं बसलेत बघ असे बोके, लबाड बोके, त्यांना भूक लागले. पण जेवण गरम आहे ना, सगळं एकदम गरम गरम आहे. हा बघा फॅन चालू ठेवलाय म्हणून थंड व्हायला. शेरूला आमच्या धीर नाही बघ, जिबल्या चाटतोय. बाबू हाव आहे, थंड होऊ दे मग देणार. तर एक 10 ते 15 मिनटानंतर आता मालपोहे बघा बनवायला सुरुवात केली. तवा ठेवलाय गरम करत, त्याच्यावरच मी ते तूप असतं ना ते गरम करायला ठेवलं होतं. तुपाचा इथे वापर करायचा. आणि आता बघा थंडी चालू आहे, त्याच्यामुळे तूप आहे ना थंडीतून खायचंच. म्हणजे अजिबात डाएटचा वगैरे कसला विचार करायचा नाही. तेल तूप जितकं आपण थंडीतनं खाऊ ना तितकं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. तरी ते आता बघा लहान लहान आकाराचे मालपोहे घालायला मी सुरुवात केली आहे. आणि तुपाचा वापर इथे मी थोडंसं जास्त केलेला आहे. थंडी आहे ना त्याच्यामुळे भरपूर असं तूप वगैरे घातलं आणि चांगलं असं खरपूस की नाही आपल्याला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे. केळीची पानं आणली आमच्याकडे मालपोहे खाण्यासाठी, कारण तेला तुपाचं असतं ना म्हणून. देवाजवळ पण ठेवायचं आहे. कुणालची चालू आहे देवपूजा, त्याने घेतले करायला. आणि मालपोहे आपले होतात अजून. हे कसं बनवायला थोडासा वेळ जातो ना. एकच पान आणलं, अजून आणायचं ना भरपूर झाला. दुपारी जेवायला वगैरे. त्यात मोठं पाणी रात्रीला पाहिलं तर मी कुणालच्या वर नेहमी सांगते की दिवसभर आपल्याला पुरेल त्यातलं असं 1 पान आणायचं. म्हणजे सकाळी नाश्त्याला, दुपारी जेवणाला आणि रात्री जेवणाला, म्हणजे तेवढी 4 भांडी आपल्याला घासायला की नाही कमी. याच्यासाठी त्याचे तुकडे करून ठेवलं ना की बरं पडतं मग आपल्याला. ऊन आलं तर बरं वाटतंय. चला हा बघा आता मी नाश्ता करायला घेतला, सगळ्यांना दिला नाश्ता. कुणालचं ऑफिस चालू झालं आहे ना, त्याच्यामुळे आता मी इथे बाहेर आले. आणि बघा हे असे मालपोहे असतात ना, त्यासोबत मला ना लोणचं खायला खूप आवडतं. लोणचं किंवा चटणी असते ना, लसणाची चटणी, खूप छान लागतं, मस्त लागतं. आमच्या घरात म्हणजे
आमच्या घरात हे आवडीचं आहे सगळं नाश्ता हा. मस्त. तुम्हाला मी दुपारचं जेवण दाखवते. म्हणजे सगळं झालं आहे घरातलं काम करून. हे बघा, सुक्या मच्छीचं कालवण बनवलं आहे वांगं टाकून. आणि ह्याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. त्याचा व्हिडिओ कधी जातो आहे काय माहीत नाही मला. आणि इथे काय हे डाळ उकडलेली बघा, वाघ्या शेरू यांच्यासाठी उकडलेली डाळ दुपारसाठी. थोडंसं किचन पण माझं बघा आवरून झालेलं आहे, थोडंसं बाकी आहे अजून करायचं आहे. बघा भांडी बिंडी. आता दुपारची वेळ आहे ना, वाजले किती 1:30 वाजले आहे बरोबर. आणि आता कुणाचं ऑफिस चालू आहे, अजून काय लंच टाईम नाही झालेला आहे. जेवण माझं मी सगळं ना करून घेतलं. सकाळी ते मालपोहे खाल्ले ना, आणि नाश्ता कसा थोडासा उशिराच झाला. उशिरा म्हणजे हे बागेतलं सगळं काम करेपर्यंत किती वाजले आम्हाला, काहीतरी 9:45 वाजल्या. आणि त्याच्यानंतर मग चूल पेटवून बाकी घरातलं सगळं पटापट नाश्त्याचं सगळं करून घेतलं. मी 12 वाजता नाश्ता केला. पण झालं आता जेवणाचं पण झालं आहे. आता कुणाचा लंच टाईम झाला का जेवून घ्यायचं आणि मग थोडंसं किचनचं आवरलं का मग झालं काम. पाण्याचं काम आज बाकी आहे, पाणी भरायचं आहे. झाडांना पाणी आता घालावं लागतं रोजच्या रोज, कारण आता बघा 1:30 वाजले ना, उन्हाचा तडाखा वाढतो या दरम्यान. म्हणजे अशी गरमी होत नाही. आता मी हे बघा मला घाम फुटला आहे, कारण गरम गरम पाणी घेतलं ना मी, त्याच्यामुळे मला असं घाम फुटलेलं आहे. पण झाडांना कसं पाणी आता द्यावंच लागतं. वेली वगैरे ज्या काही लावल्या आहेत ना, रोजच्या रोज द्यावं लागतं. तर पाणी आज भरायचं आहे. काल भरायचं होतं, काल आम्ही कॅन्सल केलं कारण खूप उशीर झाला सगळं घरातलं काम करेपर्यंत. तर आता संध्याकाळी 5च्या दरम्यान पाणी भरून घेणार आणि मग झाडाबिड्यांना पाणी घालायचं. म्हणजे फक्त शेवटचं एक मोठं काम बाकी आहे, बाकी सगळं झालेलं आहे घरातलं. तर चला मग ताईंनो, आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला बघा सकाळी मी सांगितलं ना, एक चांगली गोष्ट, नवीन झाड आपलं एक फुलाला सुरुवात झालेली आहे, ते तुम्हाला मी नक्की दाखवीन. तर सध्या ते कसं सगळं व्यवस्थित सगळं होऊ देत आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी नक्की दाखवीन. पण खूप असा आनंद होतो या गोष्टीचा. आणि म्हणजे सकाळी तर मी इतकी खुश झाली ना, खूप खुश झालो आम्ही काम करता करता. म्हणजे आम्हाला कसं माहीतच नाही, अचानक आमचं लक्ष गेलं ना, त्याच्यामुळे इतका आनंद झाला ना ह्या गोष्टीचा. आणि किती म्हणजे गेल्या वर्षीपासून आम्ही वाट बघतोय की आता ह्या वर्षी धरेल, पण अजून काही झालेलं नाही. पण फायनली आज होतं ना, ध्यानी मनी नसताना ती गोष्ट आपल्या लक्षात आलेली आहे आणि लक्ष गेलं आमचं. त्याच्यामुळे नक्कीच तुमच्याशी मी गोष्ट शेअर करीन. तर चला मग ताईंनो, व्हिडिओ आजचा इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब जरूर करा. खूप खूप धन्यवाद.